मित्रांनो, माणसाचा स्वभावच असा असतो की तो सुखात ईश्वराला आठवत नाही, पण दुःखात मात्र सर्वात आधी ईश्वराचेच स्मरण करतो. एकदा विचारले गेले की भगवंताला माणसाची आठवण कधी येते. उत्तर मिळाले की धर्मात्म्याला प्रत्येक क्षणी, पाप्याला मरताना, चोराला पकडले गेल्यावर, गरीबाला भूक लागल्यावर, श्रीमंताला आजारी पडल्यावर, कंजूसाला पैसे हरवल्यावर, शेतकऱ्याला पाऊस न पडल्यावर, प्रवाशाला ट्रेन सुटल्यावर, व्यापाऱ्याला नुकसान झाल्यावर आणि विद्यार्थ्याला नापास झाल्यावरच देवाची आठवण येते. दुःखात सुमिरण सर्व करीती, सुखात करी नकोय. जो सुखात सुमिरण करी तर दुःख कशाला होईल. सर्व दरवाजे बंद झाले तरी ईश्वराचा दरवाजा कधीच बंद होत नाही. अपेक्षा ईश्वराकडून ठेवा, या जगाकडून नको. जेव्हा मी म्हणालो की मी गुन्हेगार आहे, तेव्हा प्रभू म्हणाले की मी क्षमा करीन. मी म्हणालो की मी खूप त्रस्त आहे, प्रभू म्हणाले की मी सांभाळून घेईन. मी म्हणालो की मी एकटा आहे, प्रभू म्हणाले की मी नेहमी तुझ्यासोबत आहे. मी म्हणालो की मी उदास आहे, प्रभू म्हणाले की नजर वर करून बघ, मी प्रत्येक क्षणी तुझ्या जवळच आहे. म्हणूनच प्रार्थना करा की हे प्रभू, जर मी तुझे बोट पकडायला विसरलो तर तू माझा हात पकडायला विसरू नकोस. जर मी सोबत चालायला सांगायला विसरलो तरी तू माझ्या सोबत चालत राहा. आयुष्यात कोणाच्याही बोलण्यावर रागवू नका. मन शांत ठेवा. विचार करून निर्णय घ्या. कारण आवाजाने आवाज मिटत नाही, तर शांततेने मिटतो. त्रासही तुम्हालाच होईल आणि सुखही शेवटी तुम्हालाच मिळेल. सर्वांना सोबत ठेवा, पण स्वार्थ ठेवू नका. चुकीचा विचार आणि चुकीचा अंदाज नाती तोडून टाकतो. आयुष्यात नेहमी हसण्यात, प्रशंसा करण्यात, सहकार्य करण्यात आणि क्षमा करण्यात सर्वात पुढे राहा. जर कोणाचे बोलणे वाईट वाटले तर 2 प्रकारे विचार करा. जर ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप महत्वाची असेल तर तिने बोललेली गोष्ट विसरून जा, आणि जर ती गोष्ट खूप महत्वाची असेल तर त्या व्यक्तीलाच विसरून जा. जर कोणी तुम्हाला वाईट म्हटले तर ते मनाला लावून घेऊ नका, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला प्रत्येक जण चांगले म्हणेल. स्वतःला कधीच कोणाची सवय लावून घेऊ नका, कारण माणूस खूप स्वार्थी असतो. जेव्हा तो तुम्हाला पसंत करतो तेव्हा तो तुमचे दोष विसरून जातो, आणि जेव्हा तिरस्कार करतो तेव्हा तुमची चांगुलपणाही त्याला दिसत नाही. आधार माणसाला आतून पोकळ बनवतात आणि अपेक्षा त्याला कमकुवत करतात. म्हणूनच स्वतःच्या ताकदीवर जगायला शिका, कारण या जगात तुमचा सर्वात चांगला सोबती आणि हितचिंतक दुसरा कोणी नसून तुम्ही स्वतःच आहात. ज्यांनी तुम्हाला आपले म्हणून सोडून दिले त्या लोकांनाही धन्यवाद द्या, कारण त्यांनीच शिकवले की प्रत्येक आपलेपणा हा खरा नसतो. नाती खूप जास्त बनवू नका, पण जी काही बनवाल ती मनापासून निभावा. लोक अनेकदा चांगल्याच्या शोधात सर्वोत्तम गमावून बसतात. हे गरजेचे नाही की कोणाचा तळतळाटच तुमचा नाश करेल. कधी कधी कोणाचा संयम सुद्धा तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतो. काही नाती जशी आहेत तशीच सोडून दिली पाहिजेत. जास्त सांभाळण्याच्या प्रयत्नात तुम्ही स्वतःच विखुरले जाऊ शकता. चांगल्या नात्यांना शब्दांची आणि अटींची गरज नसते. तिथे फक्त 2 व्यक्ती लागतात, एक निभावून नेणारा आणि दुसरा समजून घेणारा. आयुष्यात काही गमावावे लागले तर 2 ओळी नेहमी लक्षात ठेवा, की जे हरवले त्याचे दुःख नाही, पण जे मिळवले आहे ते कोणापेक्षा कमी नाही. जे नाही ते एक स्वप्न आहे, आणि जे आहे तेच लाजवाब आहे. फक्त रोजची भाकरी मिळवणे हेच काही कसब नाही, तर कुटुंबासोबत आनंदाने जेवणे हे सर्वात मोठे कसब आहे. या मतलबी जगाशी काही संबंध ठेवू नका, आणि जर संबंध ठेवायचाच असेल तर स्वतःच्या प्रगतीशी संबंध ठेवा. कोणाच्या इतकेही जवळ जाऊ नका की त्याच्या जाण्याने तुम्ही स्वतःपासूनच दूर व्हाल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही कधी चुकीचे होता हे मात्र सर्वजण लक्षात ठेवतात. संकट आले तर हे बघू नका की आता कोण मदतीला येईल, उलट हे बघा की कोण तुमची साथ सोडून जाईल. नात्यांच्या बागेत एखादे नाते कडुनिंबाच्या झाडासारखेही असावे, जे चवीला तर कडू असते पण संकटात मलम म्हणून काम येते. लक्षात ठेवा, रुसलेल्या शांततेपेक्षा बोलून व्यक्त केलेली तक्रार जास्त चांगली असते. जिथे वाव असतो तिथे प्रेम टिकून राहते, नाहीतर सततची परीक्षा नाती तोडून टाकते. शांततेचा अर्थ अनेकदा मर्यादा पाळणे असाही असतो, ज्याला काही लोक कमकुवतपणा समजतात. माणसाची नियतच त्याची कहाणी लिहत असते. कोणी पक्ष्यांसाठी बंदूक ठेवतो तर कोणी त्यांच्यासाठी पाणी ठेवतो. सर्वांकडे पाहणे सोडून स्वतःला घडवायला शिका. जिभेची सुरक्षा करणे हे संपत्ती वाचवण्यापेक्षा जास्त कठीण आहे, कारण जे दिसत नाही तेच पाया बनते. मग ते ईश्वर असो, संस्कार असोत किंवा विचार. मासे पाण्यापासून वेगळे झाले की मरतात, कारण त्यांना हे माहीत नसते की जवळीक आधी सवय बनते, मग गरज आणि नंतर आयुष्य. चहा आणि चारित्र्य जेव्हा जेव्हा पडतात तेव्हा खोल डाग सोडून जातात. लोकांना हे दिसत नाही की तुम्ही काय आहात, त्यांना हे दिसते की तुमच्याकडे काय आहे. आयुष्याची रेल्वे जशी वेग पकडते
तेव्हाच एखादा मतलबी नातेवाईक चैन खेचून रेल्वे थांबवतो. मला वयस्कर चेहऱ्यांची खूप ओढ वाटते, कारण त्यांच्यात एक पूर्ण आयुष्य कैद असते. वेळ बदलायला वेळ लागत नाही. सुखात घर आपल्या माणसांनी भरून जाते, पण दुःखात मात्र मी नेहमी स्वतःला एकटेच पाहिले आहे. नेहमी मलाच असा विचार का येतो की माझ्या बोलण्याने कोणाला वाईट वाटेल? कोणा दुसऱ्याला असा विचार का येत नाही की त्यांच्या बोलण्याने मलाही वाईट वाटू शकते? लोक तुमच्याबद्दल काही चांगले ऐकतात तेव्हा संशय घेतात, आणि जेव्हा वाईट ऐकतात तेव्हा लगेच विश्वास ठेवतात. ही आजच्या काळातील कडू सत्य परिस्थिती आहे. सुरुवात तर सर्वच चांगली करतात, खरा मुद्दा तर शेवटपर्यंत चांगले राहण्याचा आहे. जेव्हा तुमचे बोलणे कोणाशी तरी कमी होऊ लागते, तेव्हा समजून जा की त्याचे बोलणे दुसऱ्या कोणाशी तरी जास्त होऊ लागले आहे. कोणाचे तितकेच व्हा जितके तो तुमचा आहे. काही लोक जेव्हा मनातील गोष्ट सांगू शकत नाहीत, तेव्हा ते फक्त रडून मोकळे होतात. माणसाची जीभ ही कोब्रा सापापेक्षाही जास्त विषारी असते. जेव्हा ती डसते तेव्हा फक्त मनच नाही, तर संपूर्ण आयुष्य निष्प्राण करून टाकते. ठेच लागून पडणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण कोणाच्या नजरेतून पडणे हे सर्वात वाईट आहे. परिस्थिती चांगली झाली की माणसासाठी सर्व लोकही चांगले होतात. आज प्रत्येक जण उदास आहे, कोणी मनातून तर कोणी बाहेरून. कोणाकडूनही बदला घेण्याचा काहीच फायदा नाही. त्यांना माफ करा आणि सरळ मनातून काढून टाका. जे जवळच्या माणसांची किंमत करत नाही त्यांच्यापासून दूर राहणेच उत्तम. आजकाल मन बघून नाही तर घर बघून पाहुणे येतात. आयुष्यात हजारो लोक आवाज देतील, पण बसायचे तिथे जिथे बसून आपलेपणा वाटेल. एखादे नाते जर डोळे पुसण्याऐवजी डोळ्यात पाणी आणू लागले, तर समजून जा की त्याचे आयुष्य संपले आहे. सत्य हेच आहे की कोणी कोणाचे नसते. लोक फक्त तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना एकटेपणा टाइमपास करायचा असतो. लोकांचे तोंड बंद करण्यापेक्षा स्वतःचे कान बंद करणे कधीही चांगले. आयुष्य सोपे होई. डोक्यापासून पायापर्यंत ती लोक उद्ध्वस्त होतात जी बेफिकीर लोकांवर जीवापाड प्रेम करतात. जितके शक्य असेल तितके शांत राहा, कारण सर्वात जास्त गुन्हे माणसाकडून त्याची जीभच करवून घेते. मला प्रसिद्धीची कोणतीही हाव नाही. मला फक्त इतकेच हवे आहे की माझ्या माणसांनी मला नीट ओळखावे. सल्ले तर सर्वच देतात की आनवी राहा, कधी राहा. कधी आणत हे कारणही देऊन बघा. आजपेक्षा चांगले काहीच नाही, कारण उद्या कधी येत नाही आणि आज कधी जात नाही. जिथे तुम्ही काहीच करू शकत नाही, तिथेही एक गोष्ट नक्की करा, ती म्हणजे प्रयत्न. श्रेष्ठ तोच आहे ज्याची वाणी गोड आहे पण कडू नाही, ज्याच्यात दया आहे पण कमकुवतपणा नाही, ज्ञान आहे पण अहंकार नाही. नाती कमी बनवा पण ती मनापासून निभावा. लोक अनेकदा चांगल्याच्या शोधात सर्वोत्तम गमावून बसतात. वास्तव हेच आहे की जेव्हा तुम्ही ऐकून घेतले तेव्हा तुम्ही सावरले दिलात, आणि जेव्हा तुम्ही सुनावले तेव्हा तुम्ही गुंतत गेलात. चालत राहिल्याने शरीर निरोगी राहते आणि नाती चालवत राहिल्याने संबंध टिकून राहतात. नात्यांचे खरे तेज त्यांच्या निरागसतेत असते. जास्त शहाणपणा तर नात्यांना अजून गुंतागुंतीचे बनवतो. वय कोणतेही असो, आयुष्य दररोज काहीतरी नवीन धडा शिकवते. प्रत्येक जण आयुष्य जगतो, पण फरक इतकाच आहे की कोणी सर्व काही असूनही दुःखी राहतो आणि कोणी थोडक्यातही आनंदी असतो. शांती आणि आनंदाची मुळे जंगलात नाहीत किंवा बाजारात नाहीत, ती आपल्या आतच आहेत, जी आपल्याला स्वतःलाच शोधायची आहेत. एक गोष्ट अगदी खरी आहे की नवीन लोकांसोबत आपण कितीही आनंदी असलो तरी जेव्हा मन दुखावते तेव्हा आठवण जुन्यांचीच येते. काही लोक स्वतःच्या अहंकारामुळे मौल्यवान नाती गमावतात आणि काही लोक नाती वाचवता वाचवता स्वतःची किंमतच गमावून बसतात. सकाळी उठल्यावर फुलांनाही हे माहीत नसते की त्यांना मंदिरात जायचे आहे की कोणाच्या थडग्यावर. जेव्हा उद्याचे काहीच माहीत नाही, तर मग चिंता कशाची करायची? आयुष्य जसे आहे तसे आनंदाने आणि बेफिकीर होऊन जगा. घमंड कशाचा करायचा जेव्हा एक रात्र अशी येईल ज्याच्यानंतर कधी सकाळच होणार नाही. आयुष्य तर स्वस्थ आहे, फक्त ते जगण्याच्या पद्धती महाग आहेत. जीवनाची लांबी नाही तर त्याची खोली महत्वाची असते. माणूस वेळ त्याच व्यक्तीला देतो ज्याला त्याला वेळ द्यायचा असतो. बाकी सर्व तर वेळ मिळत नाही, ही फक्त कारणे आहेत. मनाला लावून घ्याल तर रडतच राहाल. म्हणूनच जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच बनून राहा. आयुष्यात आपल्याला तेच लोक रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपले हसणे सुद्धा विसरून जातो. माणूस अनेकदा चांगल्या आठवणी विसरतो, पण वाईट आठवणी नेहमी लक्षात ठेवतो. पाप हे असे प्रोडक्ट आहे जे विकत घेणे तर सोपे वाटते, पण त्याची किंमत चुकवायला जन्मोजन्म लागतात. एकटे उभे राहणे त्या लोकांसोबत उभे राहण्यापेक्षा कधीही चांगले आहे जे तुम्हाला काहीच महत्व देत नाहीत. एकटे राहण्याची सवय लावून घ्या. तसेही इथे कोण कोणाची साथ देतो? आयुष्य एकट्यानेच पार करावे लागते. लोक दिलासा तर देतात पण साथ निभावत नाहीत. आयुष्य आपण दुसऱ्यांना खुश करण्यातच घालवले, आता थोडा वेळ स्वतःसाठी घालवायला हवा. आयुष्यातील प्रत्येक क्षण सुंदर बनवा. जितके सहन कराल तितकेच मजबूत बनाल. कधीही असा विचार करून घाबरू नका की तुम्ही एकटे आहात. उलट असा विचार करा की तुम्ही एकटेच पुरेसे आहात. एकटे राहून बघा, शब्दांपेक्षा जास्त अश्रू बाहेर येतात. स्वतःचे हाल सांगाल तर थट्टा होईल.
त्यापेक्षा हसून शांत राहणे कधीही उत्तम. दिखाऊ नात्यांपेक्षा शांतता आणि एकटेपणाच जास्त सुख देतो. माझी परीक्षा तर खूप घेतली गेली, पण मला कधी समजून घेतले गेले नाही. गळणाऱ्या पानांनी हे शिकवले आहे की जेव्हा तुम्ही ओझे बनाल तेव्हा आपली माणसे सुद्धा तुम्हाला पाडतील. नात्यांच्या दलदलीतून बाहेर पडणे कठीण आहे, कारण प्रत्येक कारस्थानामागे आपलीच माणसे निघतात. माणूस एकटा जगायला तेव्हा शिकतो जेव्हा त्याला समजते की साथ देणारे कोणीच नाही. माझे एकटेपण सुद्धा खूप विचित्र आहे. आता कोणाच्या येण्याचा आनंद होत नाही आणि कोणाच्या जाण्याची भीती वाटत नाही. अखेर त्यांना कसे विसरता येईल? मृत्यू तर माणसांना येतो, त्यांच्या आठवणींना नाही. तन्हाई म्हणजेच एकटेपण खोट्या वचनांपेक्षा आणि खोट्या लोकांपेक्षा 100 पटीने चांगले आहे. कोणाची कधी परीक्षा घेतली नाही, जितके प्रेम दिले तितके कधी मिळाले नाही. कोणाला माझी उणीव कधी भासलीच नाही. कदाचित ईश्वराने मला बनवलेच तसे आहे. जगातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे विश्वास, जो कमवायला पूर्ण आयुष्य निघून जाते आणि गमावायला फक्त काही सेकंद लागतात. आयुष्यात गैरसमज ठेवणे हे चूक करण्यापेक्षाही जास्त धोकादायक आहे. भाषा हे असे वस्त्र आहे जे जर शालीनतेने परिधान केले नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्वच उघडे पडते. नाती टिकवून ठेवण्याची अट फक्त भावना आहे, कोणतीही शक्यता नाही. किती विचित्र रीत आहे. जिवंत माणसाला सांगतात की गप्प राहा आणि मेलेल्या माणसाला विचारतात की बोलत का नाही. जर वाईट काळात कोणी तुमच्याजवळ येऊन म्हटले की काळजी नको करू, मी तुझ्या सोबत आहे, तर हे शब्द औषधासारखे काम करतात. माहित नाही कोणत्या गोष्टीचा माणसाला इतका अभिमान आहे, जेव्हा की त्याचा शेवटचा प्रवास सुद्धा दुसऱ्यांवर अवलंबून असतो. काळाचे चक्र खूप वेगाने फिरते, म्हणूनच आपल्या शक्तीचा अहंकार करू नका आणि संपत्तीचाही नाही. भावनांमध्ये वाहून जाण्याचा काळ आता गेला. आता तर सौदा करणारे सुखी आहेत. वाईट काळात दिलेली साथ ही यशात मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त शक्तिशाली असते. वेदना आणि धारणा फक्त दुःखी करत नाहीत, तर आपल्याला धैर्य सुद्धा देतात. नीट उभे राहण्यासाठी अनेकदा अडखळावे लागते. डोकावून पाहण्यासाठी स्वतःच्या मानेपेक्षा काहीच श्रेष्ठ नाही आणि राहण्यासाठी स्वतःच्या लायकीपेक्षा चांगली जागा कुठेच नाही. वयाच्या उंबरठ्यावर जेव्हा श्वासांची चाहूल लागते तेव्हा इच्छा थांबतात आणि सुखाचा शोध वाढतो. नाती कांद्यासारखी असतात, त्यात विश्वास आणि काळजीचे अनेक पदर असतात आणि जेव्हा आपलेच कोणी त्यांना कापते तेव्हा डोळ्यात पाणी येतेच. मोठेपण पदाने नाही तर संस्काराने मिळते. चेहऱ्याने तर फक्त ओळख पटते, पाराक्ष नाही. म्हणूनच चारित्र्य बघा, चेहरा नको. जगाची पद्धत कितीही बदलली तरी आम्ही कधीच सत्यावर असत्याचा विजय होताना पाहिलेला नाही. आयुष्य अशा वळणावरून जात आहे जिथे स्वतः आयुष्यच आवडत नाहीये. दुःख तर सर्वांकडे आहे, फरक इतकाच आहे की कोणी सांगून टाकते आणि कोणी हसून लपवून ठेवते. माणूस जेव्हा यशाच्या शिखरावर असतो तेव्हा अनेकदा आपल्या माणसांना विसरतो आणि जेव्हा नाशाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हा आपली माणसे त्याला विसरतात. डोक्यावर जेव्हा मोठी जबाबदारी असते तेव्हा हिशोबात राहावे लागते, खूप काही ऐकून घ्यावे लागते आणि खूप काही सहनही करावे लागते. विचित्र गोष्ट आहे की काही नात्यांना तर नावच नसते आणि काही नाती फक्त नावापुरतीच असतात. आयुष्यात व्यक्तिमत्व खूप महाग आहे. वेळेनुसार सर्वांचे भाव वाढत जातात. जो वारंवार इजा पोहोचवतो त्याला एकाच वेळी संपवून टाकले पाहिजे. आयुष्य एका सायकल सारखे आहे. बॅलन्स राखण्यासाठी आपल्याला चालत राहावे लागते. संपत्ती तर वारशाने मिळू शकते, पण स्वतःची ओळख स्वतःलाच बनवावी लागते. दुःख समजणारे कधीच दुःखाचे कारण बनत नाहीत. खरा अर्थ हा नाही की तुम्ही आयुष्याला किती दिले, तर अर्थ हा आहे की तुम्ही त्यात किती आनंदी राहिलात. लोक आरसा कधीच बघणार नाहीत जर त्यात चेहऱ्याऐवजी चारित्र्य दिसत असते. जर संपत्ती बघायची असेल तर तिजोरी नको, तर डोळ्यातील पाणी गाळून बघा की किती लोक ते पुसायला येतात. अन्नात मिसळलेलं विष एक वेळ चालू शकते, पण कानात पेरलेलं विष आयुष्यभर त्रास देते. माणसांना ओळखणे कठीण आहे, कारण ते वेळ आणि गरजेनुसार आपले चेहरे बदलत असतात. स्वतःच्या चुकांवर पडदा टाकून प्रत्येक जण म्हणतो की जग खराब आहे. आयुष्य आता असे झाले आहे की आनंदी दिसणे एक मजबुरी बनली आहे. मी हसूनही बघितले, रडूनही बघितले, कोणाला मिळवून आणि गमावूनही बघितले. शेवटी तोच जिंकतो ज्याने एकट्याने जगायला शिकले आहे. छोट्या छोट्या गोष्टी खूप दुःख देतात. तुम्ही पर्वतावर बसू शकता, पण एका सुईवर बसू शकत नाही. चांगल्या माणसाची ओळख त्याच्या कर्माने होते, कारण चांगल्या गोष्टी तर वाईट लोकही करू शकतात. काही लोक मनाचे इतके सुंदर असतात की ते आपल्याला मिळोत ना मिळोत, पण आयुष्यभर त्यांना चाहण्याची इच्छा होते. वेळेनुसार परिस्थिती बदलून जाते, म्हणूनच बदलासोबत स्वतःला बदलून घेणे हेच शहाणपण आहे. स्वार्थीपणा इतका वाढला आहे की जर कोणाची विचारपूस केली तर लोकांना वाटते की काहीतरी काम असेल. दुःख सहन करणे जेव्हा सवय बनते तेव्हा डोळ्यातील पाणीही थांबते. कर्माचा हिशोब ठेवला पाहिजे, कारण एक दिवस हाच आपला सर्वात मोठा साक्षीदार बनेल. आयुष्य मिळणे नशिबावर अवलंबून आहे,
मृत्यू येणे वेळेवर आणि मृत्यूनंतर आठवणीत राहणे आपल्या कर्मावर. चांगुलपणा करत राहा वाहत्या पाण्यासारखा, तो स्वतःचा मार्ग स्वतःच शोधून घेईल. डोळ्यात स्वप्ने जपून ठेवा, जेणेकरून उद्या जर कोणी त्यात डोकावले तर त्याला जीवन दिसेल. रागात सोडून जाणारा परत येतो, पण हसून सोडून जाणारा कधीच परत येत नाही. आयुष्यात असेही लोक असतात जे वचन तर देत नाहीत, पण सर्व काही निभावून नेतात. वेदना आपल्याला सहन करायला आणि एकटे राहायला शिकवतात. आणि ज्याच्याशी बोलल्याने आनंद दुप्पट आणि दुःख अर्धे होते, तोच आपला असतो. बाकी सर्व तर फक्त जग आहे. कोणासाठी इतकेही पडू नका की तो तुम्हाला तुडवून निघून जाईल. आयुष्यात 4 गोष्टी कोणालाही देऊ नका: विश्वास, नाते, हृदय आणि वचन. कारण हे तुटल्याचा आवाज येत नाही, पण त्रास खूप होतो. काही लोक चुका अशा शोधतात जणू त्यांना काही बक्षीस मिळणार आहे. बेईमानीने पैसे कमवणारे सुद्धा प्रामाणिक वॉचमनच शोधतात. वेळ कधीच सारखी राहत नाही. जे विनाकारण दुसऱ्यांना रडवतात त्यांनाही एक दिवस रडावे लागते. चुकीचा विचार आणि चुकीचा अंदाज माणसाला प्रत्येक नात्यापासून तोडून टाकतो. जे सत्य योग्य वेळी सांगितले जात नाही ते सुद्धा खोटे बनते. लोक स्वतःची चूक तर विसरून जातात, पण दुसऱ्यांची छोटी चूक सुद्धा मोठी करून सांगतात. गरजेच्या वेळी सर्वांची जीभ गोड होते. कधीही त्या डोळ्यात पाणी देऊ नका ज्यांनी स्वतः हरून तुम्हाला जिंकवले आहे. लोक खोट्या प्रशंसेच्या मोहात पडून स्वतःला उद्ध्वस्त करून घेतात, जेव्हा की खरी टीका आपल्याला सुधारण्याची संधी देते. मनाची शांती हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. हे जग आपल्याशिवाय सुद्धा चालत राहील. एक तारा तुटल्याने आकाश कधीच रिकामे होत नाही. नात्यांची खरी पारख करणे कठीण असते, कारण पावसात वाळलेली पाने सुद्धा हिरवी दिसू लागतात. कोणाच्या मागे अंध होऊन धावू नका, कारण तुमचे दुःख तुमच्यापेक्षा जास्त दुसरे कोणीच समजू शकत नाही. स्वतः भुकेला राहून एखाद्या भुकेल्याला भरवून बघा, हीच खरी माणुसकी आहे. सर्व म्हणतात की वेळ मिळत नाही, पण खरं तर माणसाकडे वेळ नेहमीच असतो, फक्त त्याचे मन नसते. आजकाल लोक हक्क गाजवायला तर जाणतात, पण नाते निभावायला जाणत नाहीत. नाती सुद्धा सूर्यफुलासारखी झाली आहेत, ज्या बाजूला फायदा दिसतो त्या बाजूला वळतात. पैसा आणि कामात इतकेही बुडून जाऊ नका की स्वतःचे आरोग्य गमावून बसाल, कारण पैसा एका मर्यादेपर्यंतच सोबत देतो, पण तुमचे शरीर आयुष्यभर सोबत देते. कधीच असा विचार करू नका की तुम्ही काहीच नाही आहात, आणि असाही विचार करू नका की तुम्हीच सर्व काही आहात. उलट असा विचार करा की तुम्ही काहीतरी आहात, आणि जर तुम्ही काही आहात तर तुम्ही सर्व काही करू शकता. चेहरा म्हातारा होईल, शरीरही म्हातारे होईल, पण एक चांगली व्यक्ती नेहमी चांगलीच राहते. जगात कोणावरही प्रमाणाबाहेर अवलंबून राहू नका, कारण दुसऱ्यांच्या सावलीत राहून माणूस स्वतःची सावली सुद्धा गमावून बसतो. स्वतःच्या झोपडीत राजा बनून राहणे दुसऱ्यांच्या महालात गुलामगिरी करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ आहे. जीवनात यशस्वी आणि आनंदी राहायचे असेल तर कधीच तुलना करू नका. स्वतःच्या वेगाने चाला आणि हे बघू नका की दुसरे काय करत आहेत. कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. स्वतःची मदत स्वतः करा. मेहनतीने मिळालेला यशाचा आनंदच खरा आनंद असतो. आईसारखी ममता दुसऱ्या कोणत्याही नात्यात नसते. खरंच, आई एखाद्या देवदूतापेक्षा कमी नसते. आपले डोके काही कचऱ्याचा डबा नाही, ज्यात तुम्ही राग, लोभ, मोह, अहंकार आणि जळफळाट भराल. हा तर एक खजिना आहे, ज्यात तुम्ही प्रेम, सन्मान, ज्ञान, विज्ञान, मानवता आणि दया यांसारखे मौल्यवान दागिने ठेवू शकता. आयुष्यात असेही लोक भेटतात जे वचन तर देत नाहीत, पण निभावतात खूप काही. अनेकदा तीच नाती लाजवाब असतात, जी उपकारांनी नाही तर भावनांनी बनतात. मानवी स्वभाव असाच आहे की सल्ला असो वा शिक्षा दुसऱ्यांनाच दिली जाते. काम करण्यापूर्वी विचार करणे हे शहाणपण आहे. काम करताना विचार करणे ही सतर्कता आहे, आणि काम केल्यावर विचार करणे हा मूर्खपणा आहे. शरीर एकत्र करणे सोपे आहे, पण संस्कार गोळा करणे खूप कठीण आहे. धन लुटता येते, पण संस्कार तर समर्पणातूनच मिळतात. खूप लांबचे पाहण्याच्या नादात अनेकदा जवळच्या खूप गोष्टी सुटून जातात. पुस्तकातून तर फक्त काही शब्द शिकलो होतो, पण येणाऱ्या जाणाऱ्या चेहऱ्यांनी तर पूर्ण कहाण्या लिहायला शिकवले. स्वतःचे बालपण जपून ठेवाल तर वयाच्या सांध्याकाळी सुद्धा म्हातारपण जाणवणार नाही. आयुष्याच्या प्रवासात लोकांशी वाईट वागू नका, भलेही ते वाईट असतील. उलट त्यांच्याशी चांगले वागा, कारण तुम्ही चांगले आहात. आयुष्य एका फुलासारखे जगले पाहिजे, जे सुगंधही दुसऱ्यांना देते आणि कोमेजतेही दुसऱ्यांसाठीच. नेहमी त्या व्यक्तीला जपून ठेवा ज्याने तुम्हाला कोणत्याही अटीशिवाय स्वीकारले आहे. वेळ आणि समर्पण ते सुद्धा करून घेऊ शकतात जे तुम्हाला अशक्य वाटते.
सल्ला ते करायला सांगतो जे तुम्हाला करायचे आहे आणि अनुभव ते करायला सांगतो जे तुम्हाला करायला हवे. प्रत्येक माणसाच्या आत बुद्धी असते. आता तो स्वतःचे चातुर्य दाखवतो, ती स्वतःची प्रामाणिकता, हे तर त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते. पण लक्षात ठेवा, चातुर्य तर फक्त 4 दिवस चमकते आणि प्रामाणिकता आयुष्यभर साथ देते. स्वतःच्या आर्थिक परिस्थितीबद्दल, म्हणजेच तुम्ही किती श्रीमंत किंवा गरीब आहात, याबद्दल कधीही कोणाला जास्त सांगू नका. जर तुमची परिस्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडे कर्ज मागू लागतील, आणि जर तुमची परिस्थिती खराब असेल तर लोक ना तुमचा सन्मान करतील ना तुमची मदत करतील. म्हणूनच तुमचे सुख आणि तुमचे दुःख नेहमी मर्यादित लोकांसोबतच वाटा. जसे फळांमध्ये मीठ टाकल्याने त्यांची चव वाढते, तसे काही लोक गोड खाऊन सुद्धा विषच ओकतात. आयुष्यात कधीही कोणाला आनंदात, म्हणजेच खूप जास्त आनंदी असताना कोणतेही वचन देऊ नका. क्रोधात म्हणजेच रागात कोणाला उत्तर देऊ नका. आणि दुःखात म्हणजेच जेव्हा तुम्ही खूप उदास असाल तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका. मनुष्य लाखो गोष्टी जाणून घेऊ शकतो, तो पूर्ण जगही जाणून घेऊ शकतो, पण जर तो स्वतःलाच ओळखत नसेल तर तो अज्ञानी आहे. जर कोणी तुम्हाला नाकारले तर वाईट वाटून घेऊ नका, कारण प्रत्यक्षात त्याला तुमची किंमतच माहीत नाही. नेहमी शांत राहा, यामुळे आयुष्यात तुम्ही स्वतःला खूप मजबूत अनुभवाल. जसे लोखंड सुद्धा थंड झाल्यावरच मजबूत होते, जेव्हा की गरम झाल्यावर त्याला कोणत्याही रूपात ढाळता येते. हे 7 गुण संकटाच्या वेळी तुम्हाला नक्कीच वाचवतील. 1. तुमचे ज्ञान. 2. तुमचा विनम्र स्वभाव. 3. तुमचे शहाणपण. 4. तुमचे आंतरिक धैर्य. 5. तुमचे चांगले कर्म. 6. सत्य बोलण्याची सवय. आणि 7. कठीण काळात भगवंतावर अतूट विश्वास. मनुष्य अडचणीत एकटा पडतो, पण याच अडचणी त्याला मजबूत बनवतात. जो तुम्हाला सन्मान देईल त्याला तुम्हीही सन्मान द्या, पण कोणाची परिस्थिती बघून त्याच्या पुढे डोके टिकवणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे. देवावर तसाच विश्वास ठेवा, जसा एक लहान मुलगा आपल्या वडिलांवर ठेवतो. जेव्हा वडील त्याला हवेत उडवतात तेव्हा तो घाबरत नाही, तर हसतो, कारण त्याला माहीत आहे की त्याचे वडील त्याला कधीच पडू देणार नाहीत. कन्हैया म्हणतात की स्वतःचे हृदय छोटे करू नकोस. जर तुझ्या माणसांनी तुझी साथ सोडली तरी मी तुझी साथ देईन. कधी कोणापुढे इतके वाकू नका की त्याला असे वाटू लागेल की तुम्ही पडला आहात. लोक तेव्हाच तुमचा सन्मान करतील जेव्हा तुम्ही त्यांना तशाच प्रकारे दुर्लक्ष करायला शिकाल जसे ते तुम्हाला करतात. कोणतेही नाते त्यापेक्षा मोठे नसते जे आपल्याला रडवते, आणि कोणतेही नाते त्यापेक्षा छोटे नसते जे आपल्याला रडवूनच सोडते. सर्वात मोठे नाते तर तेच आहे जे आपल्या वाईट काळात आपल्यासोबत उभे राहते. कन्हैया म्हणतात की जो तुमच्या भावना समजतो तोच आपला आहे, आणि जो भावनांच्या पलीकडे आहे तो परका आहे. जो दूर असूनही जवळ आहे तोच आपला आहे, आणि जो जवळ असूनही दूर आहे तो परका आहे. मनुष्य अनेकदा स्वतःच्या नशिबाला दोष देत असतो, जेव्हा की नशिबापेक्षाही मोठे त्याचे कर्म असते जे त्याच्या स्वतःच्या हातात असते. बुद्धिमान तोच आहे जो दुसऱ्यांना पाहून त्यांच्या गुणांकडून शिकतो, न की त्यांच्याशी तुलना किंवा मत्सर करतो. या जगात कोणीही कोणाशी खरी सहानुभूती ठेवत नाही. लोक तर अंत्ययात्रेत सुद्धा विचारतात की अजून किती वेळ लागेल. दुःख सुद्धा आयुष्यात खूप गरजेचे आहे, तरच आयुष्य पूर्ण होते. फक्त सुखाने मनुष्य ना मजबूत बनू शकतो ना जीवनाचे दोन्ही पैलू पाहू शकतो. आई आणि वडील हेच या जगातील एकमेव असे लोक आहेत जे तुम्हाला स्वतःपेक्षाही जास्त मानतात. मित्र आणि नाती आपल्याला मोफत मिळतात, पण त्यांची किंमत आपल्याला तेव्हा समजते जेव्हा ते हरवतात. काही वेदना अशा असतात ज्या आपल्याला जगू देत नाहीत, आणि काही जबाबदाऱ्या अशा असतात ज्या आपल्याला मरू देत नाहीत. मनुष्य कितीही चांगली कामे का करीना, त्याची स्तुती तर फक्त स्मशानातच होते. जर कोणाला 1 वेळा माफ केले तर तुम्ही बुद्धिमान आहात, दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही मऊ मनाचे आहात, पण तिसऱ्यांदाही माफ केले तर तुम्ही सर्वात मोठे मूर्ख आहात. आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे आपला वर्तमान काळ, म्हणजेच जो वेळ आता सुरू आहे. हा एकदा निघून गेला तर जगातील सर्व संपत्ती देऊनही हा भगवंताकडून परत विकत घेता येत नाही. श्रीमद भगवद्गीता हा एकमेव असा शास्त्र आहे जो माणसाला योग्य जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. गीता आपल्याला आयुष्यात धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये मानवी जीवनातील प्रत्येक समस्येचं समाधान मिळते, आणि आजच्या आधुनिक युगात जेव्हा मनुष्य समस्यांनी वेढलेला आहे तेव्हा गीता त्याला एक सक्रिय जीवन जगण्यासाठी प्रेरित करते. गीता अशा प्रेरणादायी संदेशांचा एक सागर आहे जो निराश माणसाला सुद्धा आशेने भरून टाकतो. गीता जीवनाचे एक पूर्ण तत्वज्ञान आहे, आणि जे त्याचे पालन करतो तोच श्रेष्ठ आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की हे अर्जुना, जो पुरुष श्रद्धेने या गीता शास्त्राचे अध्ययन,
श्रवण आणि मनन करतो तसेच दोषमुक्त राहतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन माझ्या परमधामाला प्राप्त होतो. म्हणूनच म्हटले गेले आहे की ज्या घरात दररोज श्रीमद भगवद्गीतेचे वाचन आणि श्रवण होते त्या घरात कधीच कोणते संकट किंवा आपत्ती येत नाही. त्या घरावर भगवान श्रीकृष्णाची कृपा सदैव राहते आणि त्याचे जीवन सुख, धन, समृद्धी आणि आनंदाने भरून जाते. मित्रांनो, आजच्या या विशेष विचारात आपण श्रीमद भगवद्गीतेचा संपूर्ण संदेशावर बोलणार आहोत, जे जाणून तुम्ही गीतेचा खरा अर्थ समजू शकाल. अधुरी माहिती कधीही उपयोगी नसते, उलट ती हानिकारक असते. म्हणूनच हे गीताज्ञान शेवटपर्यंत ऐका आणि दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी नक्की वाचा किंवा ऐका. यामुळे तुमच्या विचारात आणि तुमच्या आयुष्यात नक्कीच एक सकारात्मक बदल येईल. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, हे जग माझीच माया आहे. हे जग माझ्यापासूनच निर्माण झाले आहे. मीच याचे पालन करतो आणि शेवटी मीच या सृष्टीचा संहार करतो. मी भूत, वर्तमान आणि भविष्यातील सर्व प्राण्यांना ओळखतो, पण प्रत्यक्षात मला कोणीच ओळखत नाही. जसा प्रकाशाचा उजेड अंधाराला नष्ट करतो तसेच सत्य सुद्धा चमकते. म्हणूनच माणसाने सदैव सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे. मृत्यू हे एक अटल सत्य आहे जे कधीच बदलले जाऊ शकत नाही. जेव्हापासून हे जग बनले आहे तेव्हापासून जन्म आणि मृत्यूचे चक्र चालत आले आहे. जसा माणूस जुने कपडे टाकून नवीन कपडे धारण करतो तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करते. हाच निसर्गाचा नियम आहे. या सत्याचा स्वीकार करून माणसाने निर्भय होऊन आजमध्ये जगले पाहिजे. ज्ञानी पुरुष मृतांचा शोक करत नाही आणि जिवंतांमध्ये अडकून राहत नाही, कारण त्याला माहीत आहे की जे मेले आहेत ते पुन्हा जन्म घेतील आणि जे जिवंत आहेत ते एक दिवस मरतील. हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात आहे. मीच सर्वांचा आत्मा आहे. मीच सर्वांचा आदी, मध्य आणि अंत आहे. मी ग्रहांमध्ये सूर्य आहे. वेदांमध्ये सामवेद आहे. देवांमध्ये इंद्र आहे. इंद्रियांमध्ये मन आहे. मीच ब्रह्मा आहे, विष्णू आहे आणि महेश आहे. सरोवरांमध्ये सागर आहे. पर्वतांमध्ये हिमालय आहे. या जगात जे काही दिसते ते सर्व मीच आहे. श्रीकृष्ण म्हणतात की या जगात मनाच्या शांतीपेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नाही. ज्या माणसाने आपल्या मनाला शांत ठेवायला शिकले तोच या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. वेळ माणसाने बनवलेल्या मार्गावर चालत नाही, तर माणसाला वेळेने दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. हीच नियती आहे. जीवन आपल्याला कठीण तेव्हा वाटते जेव्हा आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, स्वतःला नाही. कर्म हाच आपला सर्वोत्तम धर्म आहे. गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मनुष्य कर्म करण्यासाठीच जन्म घेतो. कोणीही कर्म केल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. माणसाने आपल्या कर्तव्यांचे पालन केले पाहिजे, फळाची चिंता न करता. राग माणसाला नरकाकडे घेऊन जातो. रागाने मन अशांत होते आणि मनुष्य स्वतःचेच नुकसान करून बसतो. म्हणूनच रागापासून वाचणे खूप आवश्यक आहे. आज जी वस्तू तुमच्याकडे आहे ती उद्या कोणा दुसऱ्याची होती आणि येणाऱ्या काळात कोणा दुसऱ्याची असेल. मनुष्य रिकाम्या हाताने आला होता आणि रिकाम्या हातानेच जाईल. म्हणूनच आपल्या मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. माणसाचे मन वाऱ्यासारखे चंचल आहे. तेच त्याला काम, वासना आणि इच्छांकडे भरकटवते. जर माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्याला आपल्या मनावर ताबा मिळवावाच लागेल. गीतेनुसार ज्याने आपल्या मनावर ताबा मिळवला तो व्यर्थ चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो आणि आपले ध्येय सहज प्राप्त करतो. जर मनाला नियंत्रित केले नाही तर तेच आपले सर्वात मोठे शत्रू बनते. जी व्यक्ती नेहमी शंका घेत राहते ती कधीही शांती मिळवू शकत नाही. जास्त शंका घेतल्याने मनाची शांती भंग पावते. व्यक्ती गोंधळून जातो आणि आपली नाती सुद्धा नष्ट करतो. शरीराचे सौंदर्य तर फक्त मनाला आकर्षित करते, जेव्हा की निसर्गाचे सौंदर्य आपल्या हृदयाला स्पर्श करते. माणसाचा स्वभाव सदैव पवित्र असावा. कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे या सर्व गोष्टींपासून तुम्ही जितके दूर राहाल तुमचे जीवन तितकेच सुखमय होईल. आपण बरोबर आहोत की चूक हे फक्त दोनच जण जाणतात, एक भगवान आणि दुसरा आपला स्वतःचा आत्मा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्या माणसाकडे ज्ञानाची कमतरता आहे आणि ज्याचा भगवंतावर विश्वास नाही तो कधीही सुख आणि यश मिळवू शकत नाही. मोह हेच विनाशाचे कारण आहे. दुःखाचे मूळ कारण सुद्धा मोहच आहे. जितका जास्त मोह असेल तितक्यात जास्त दुःख मिळेल. पश्चाताप आपल्या भूतकाळाला बदलू शकत नाही आणि चिंता आपल्या भविष्याला सुधारू शकत नाही. म्हणूनच वर्तमानात जगणे हेच खरे सुख आहे. श्रीकृष्ण म्हणतात की जो तुमची साथ देईल तुम्ही त्याची साथ द्या आणि जो तुम्हाला फसवेल त्याला तुम्हीही सोडून द्या.
जिथे तुम्हाला सन्मान मिळत नाही तिथे कधीही जाऊ नका, नाहीतर लोक तुम्हाला कमकुवत आणि मूर्ख समजतील. जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे चांगले संस्कार नसतात तिथे पूर्ण वंशच नष्ट होतो. या जगात काहीच इतक्या लवकर बदलत नाही जितक्या लवकर माणसाची नियत बदलून जाते. कधीही स्वतःला कोणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू नका, कारण जो तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसते आणि जो विश्वास ठेवत नाही त्याला कधीच समजणार नाही. बुद्धिमान लोक गप्प राहतात, ज्ञानी लोक बोलतात आणि मूर्ख लोक तर फक्त वादविवादच करतात. स्वप्ने आणि ध्येयांमध्ये फक्त एकच फरक आहे. स्वप्नांसाठी झोप लागते आणि ध्येयांसाठी मेहनत लागते. विचार नेहमी चांगले असावेत, कारण दृष्टीचा म्हणजेच नजरेचा इलाज तर शक्य आहे, पण दृष्टिकोनाचा म्हणजेच पाहण्याच्या पद्धतीचा नाही. स्वतःला चांगले बनवून घ्या. जगात एक वाईट व्यक्ती कमी होईल. जो तुमच्यासोबत राहू इच्छित नाही तो फक्त कारणे शोधतो, पण जो खरा जोडीदार असतो तो तुम्हाला शेवटपर्यंत सोडत नाही. आयुष्यात हे लक्षात ठेवा की कोणीही कोणतीही गोष्ट तुमच्या हातातून हिसकावून तुमच्यापासून दूर नेऊ शकतो, पण कोणाला काही दिल्यावर कधीच अहंकार करू नका. कदाचित जे तुम्ही आज देत आहात ते प्रत्यक्षात तुमच्या मागील जन्माचे कोणतेतरी ऋण फेडत असाल. अहंकारी व्यक्तीचा वंश, वैभव आणि प्रतिष्ठा तिन्ही नष्ट होतात. याचे उदाहरण रावण, कौरव आणि कंस आहेत. जर कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्याच्या बोलण्यावर नाही तर त्याच्या कर्मावर लक्ष द्या. रागाच्या वेळी थोडे थांबणे आणि चुकीच्या वेळी थोडे वाकणे आयुष्य सोपे करून टाकते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो मला ओळखून घेतो तो जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त होतो. जो गीता वाचतो आणि त्यानुसार चालतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला धावून मिळेल आणि जे नाही ते जवळ येऊनही निघून जाईल. ज्याप्रमाणे प्रचंड वारा एका नावेला इकडे तिकडे भरकटवतो, त्याचप्रमाणे इच्छा आपल्या मनाला भरकटवतात. जो मनुष्य सुख दुःख, मान अपमान यात समान भाव ठेवतो तो मला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा एखादी बुद्धिमान व्यक्ती एखादे नाते तोडून टाकते तेव्हा समजून घेतले पाहिजे की कुठेतरी त्याच्या आत्मसन्मानाला धक्का लागला आहे. प्रेम नेहमी माफी मागायला आवडते आणि अहंकार नेहमी माफी ऐकायला आवडते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुमचे कर्म हीच तुमची ओळख आहे, नाहीतर एकाच नावाचे तर हजारो लोक असतात. पण लोक तुम्हाला तुमच्या चांगल्या कामांनी नाही तर तुमच्या चुकांनी लक्षात ठेवतील. म्हणूनच लोक काय म्हणतात याचा विचार करू नका. कोणाला फसवणे हे असे कर्ज आहे जे कोणत्या ना कोणत्या रूपात नक्कीच परत मिळते. चांगला माणूस तोच आहे जो फक्त स्वतःच्या उणिवा पाहतो आणि दुसऱ्यांचे गुण शोधतो. कधीही त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका जो वेळेनुसार आपला स्वभाव बदलतो. कधीही स्वतःची तुलना दुसऱ्या कोणाशी करू नका. तुम्ही जसे आहात तसेच श्रेष्ठ आहात. प्रत्येकाला आपले आयुष्य बदलण्याची वेळ मिळते, पण आयुष्याला पुन्हा बदलण्यासाठी वेळ लागतो. श्रीकृष्ण म्हणतात की जे होणार आहे ते होऊनच राहणार आणि जे होणार नाही ते कधीच होणार नाही. ज्यांच्या मनात हा ठाम निश्चय असतो ते चिंतांनी कधीच दुःखी होत नाहीत. खऱ्या हेतूने केलेले कार्य कधीही वाया जात नाही आणि त्याचे फळ नक्कीच मिळते. आयुष्यात तीच सर्वात मोठी चूक आहे ज्यातून आपण काही शिकत नाही. आज तुम्ही जे काही काम करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज जे तुमच्याकडे आहे ते तुमच्या मागील कर्मांचेच फळ आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो मला भक्तीने पूजतो मी त्याला तेच देतो जे त्याच्याकडे नाही आणि जे त्याच्याकडे आहे मी त्याचे रक्षण करतो. कधी कोणाशी आणि किती बोलायचे हे जर समजले तर जीवन सार्थकी लागते. कन्हैया म्हणतात की जर आयुष्यात कधी संधी मिळाली तर कोणासाठी तरी अर्थपूर्ण बना. हा स्वार्थ नाही. धार्मिक हृदय धर्माचाच सल्ला देते आणि अधार्मिक हृदय अधर्माचाच सल्ला देते. मनुष्य दुःखी यासाठी नाही की तो देवाला मानत नाही, तर यासाठी आहे की तो स्वतःवर विश्वास ठेवत नाही. वेळ आल्यावर सर्व काही मिळते, पण वेळेपूर्वी कधीच नाही. इच्छा हेच दुःखाचे कारण आहे. जे लोक प्रेमाला मूर्खपणा म्हणतात ते नादान आहेत. प्रेमच या सृष्टीचे मूळ आहे आणि हेच जगाला चालवते. नात्यांमध्ये नियमित अंतर नात्यांना जोडते आणि अनियमित अंतर त्यांना तोडून टाकते. मनुष्य आपल्या विश्वासानेच बनतो. तो तसाच होतो जसा तो मानतो. या जगात कोणालाही नशिबापेक्षा आणि वेळेपेक्षा जास्त मिळाले नाही आणि कधी मिळणार नाही. आयुष्यात वाणीवर नियंत्रण अनिवार्य आहे, कारण वाणीने दिलेले घाव कधीच भरत नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की धर्मासाठी लढायला शिका, अधर्माचे शत्रू बना आणि आपल्या प्रियजनांसाठी बलिदान द्यायला शिका. सत्य नेहमी तेलाच्या थेंबासारखे असते. त्यावर कितीही असत्याचे पाणी टाका, ते नेहमी वरच तरंगते.
सिंहाची एक शिकवण नेहमी लक्षात ठेवा की जंगलाची इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था कशीही असली तरी मी गवत खाणार नाही. हा माझा अहंकार नाही, तर माझी सत्यता आहे, कारण मला माहित आहे की मी कोण आहे. खराब परिस्थिती पाहून कधीच हार मानू नका. भगवंतावर विश्वास ठेवून मेहनत करत राहा, कारण भगवंताने तुम्हाला जिंकण्यासाठीच पाठवले आहे आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जिंकून दाखवायचे आहे. पोपट खूप बोलतो पण उड्डाण छोटीच घेतो. शांत राहून गरुड ढगांच्याही वर उडतो. यातून आपल्याला ही शिकवण मिळते की जास्त बोलणारे काहीच करू शकत नाहीत आणि ज्यांना काही करायचे असते ते शांत राहूनच आयुष्यात खूप काही करून जातात. सिंह स्वतःपेक्षा 10 पटीने मोठ्या आणि शक्तिशाली हत्तीला सुद्धा मारून पाडतो. हत्तीची ताकद माहीत असूनही सिंहाचा ॲटिट्यूड त्याला सांगतो की मी हत्तीला मारू शकतो. आणि दुसरीकडे हत्ती शक्तिशाली असूनही सिंहाला पाहून असा विचार करतो की मी याचा मुकाबला करू शकणार नाही. जंगलात सिंहापेक्षा जास्त शक्तिशाली प्राणी आहेत, पण तरीही सिंहच राजा म्हणवला जातो. सिंह आपल्या कॉन्फिडन्स आणि लढण्याच्या ॲटिट्यूडमुळेच जंगलावर राज्य करतो आणि बाकी प्राणी स्वतःला कमकुवत आणि सिंहाला शक्तिशाली समजल्यामुळे सिंहाशी जिंकू शकत नाहीत. लक्षात ठेवा, जर तुमच्यात आपल्या कामाबद्दल हा ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्स असेल की मी हे करूनच दाखवीन, तर तुम्हाला जगातील कोणतीही ताकद जिंकण्यापासून रोखू शकत नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर खूप रागवली असेल तर तुम्हाला त्याला आपल्यावर रागवू दिले पाहिजे आणि तुम्ही त्याच्या रागातील बोलणे तोडू नका. थोड्या वेळाने तो स्वतःच शांत होईल. जर खरोखर तुमची चूक असेल तर सॉरी सुद्धा बोलून टाका. स्वतःची चूक स्वीकारायला शिका. माफी मागून आपली चूक सुधारा आणि आपली दिलेली वचने कोणत्याही परिस्थितीत तोडू नका. उलट ती निभायला शिका. यामुळे समाजात तुमची एक वेगळीच ओळख निर्माण होईल. यावेळी तुमच्या आत ऊर्जा आणि ताकदीचा साठा आहे. तुम्ही जे हवे ते करू शकता. आपली ऊर्जा, शक्ती आणि जोश योग्य ठिकाणी वापरा, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. या वयात जर तुम्हाला वाटते की तुमची गर्लफ्रेंड असावी तर हे खूप चुकीचे आहे. ही वेळ तुमच्या टॅलेंटला ओळखण्याची आणि आपले टार्गेट म्हणजेच ध्येय निर्धारित करण्याची आहे. हे ओळखा, कारण आजपासून काही वर्षांनंतर तुम्हाला या गोष्टीने सन्मान मिळेल की तुम्ही काय काम करता, न की या गोष्टीने की तुमच्याकडे गर्लफ्रेंड आहे की नाही. प्रत्येक व्यक्तीच्या आत महान बनण्याचे एक बीज निद्रिस्त आहे, ज्याला जर जागे केले आणि कामाला लावले तर ते तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे पोहोचण्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. फक्त अट हीच आहे की या निद्रिस्त बीजाला तुम्हाला स्वतःलाच उठवावे लागते. आनंदी राहणारे लोक दिखावा करत नाहीत. ते कमी बोलतात, रोज काहीतरी नवीन शिकतात, दुसऱ्यांची मदत करतात, जास्त हसतात आणि फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. बातचीत करताना खूप मोठ्याने हसण्यापेक्षा फक्त स्मितहास्य करणे जास्त चांगले असते. यामुळे समोरचा माणूस तुम्हाला जज करू शकत नाही आणि त्याला तुम्ही एक रहस्यमय व्यक्ती वाटता. जितकी तुम्ही मेहनत करता, योग्य वेळ आल्यावर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. फक्त तुम्ही थकून मेहनत करू नका. आयुष्यातील सर्वात कठीण काळ तेव्हा येतो जेव्हा सत्य माहीत असूनही आपल्याला आपल्या माणसांच्या आनंदासाठी मजबुरीत चुकीच्या निर्णयासाठी तयार व्हावे लागते. निसर्ग चांगल्या माणसांना सर्वात जास्त दुःख देतो, जेणेकरून ते जीवन आणि लोकांना ओळखू शकतील. दुःखी व्यक्ती साध्या आयुष्याला कंटाळून जातो आणि तिथूनच मग त्याच्या काहीतरी मोठे करण्याची सुरुवात होते. जर तुम्ही तुमचे दुःख दुसऱ्यांशी शेअर करत नसाल तर समजून जा की तुम्ही जीवन जगायला शिकले आहात. कारण समजूतदार लोक हे लवकर समजतात की दुसऱ्यांना आपले दुःख सांगून काहीच फायदा नाही. आपले दुःख स्वतःलाच सहन करावे लागते. कोणीही तुमची मदत करू शकत नाही. ज्या प्रकारे लोक मेलेल्या व्यक्तीला खांदा देणे पुण्य समजतात, त्याच प्रकारे जर ते जिवंत माणसाला सहारा देणे पुण्य समजू लागले तर त्या दिवशी प्रत्येकाचे आयुष्य सोपे होईल. जोपर्यंत तुम्ही एखादा मुक्काम गाठणार नाही तोपर्यंत लोकांकडून प्रेम आणि आदराची अपेक्षा करू नका. जो स्वतःचा आदर करत नाही, जो स्वतःला कोणत्याही लायकीचे बनवत नाही, त्याला कुठेच आदर मिळत नाही. समजा तुम्ही बसने कुठे चालला आहात आणि वाटेत ती बस खराब झाली आणि ती दुरुस्त व्हायला 1 दिवसाचा वेळ लागेल. अशा वेळी तुम्ही काय कराल? तुम्ही तिथे बसून वाट तर पाहणार नाही, तुम्ही दुसरी बस पकडाल आणि तिथून त्याच वेळी निघून जाल. त्याचप्रमाणे आयुष्यात एखादी अडचण आल्याने तुम्ही एका ठिकाणी थांबून दुःखी होऊ शकत नाही. तुम्हाला ती सोडून पुढे जावेच लागेल. कुणाकडून बदला घ्यायचा असेल तर इतके यशस्वी व्हा की प्रत्येक ठिकाणी फक्त तुमचेच नाव चालेल. कुणाला मारून किंवा भांडून बदला घेण्यापेक्षा तुम्ही यशस्वी व्हा. तो तुम्हाला पाहून आयुष्यभर जळत राहील. जेव्हा एकदा डोक्यात प्लॅन बनतो की मला हे काम करायचे आहे, तर मग माझ्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन उरत नाही.
मी हे विचार करण्यात वेळ वाया घालवत नाही की हे आज करू, उद्या करू की परवा करू. एकदा मी ठरवले की मला हे करायचे आहे तर मी ते लगेच सुरू करून देतो. वेळ असताना जर तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकला नाही तर तुम्ही जिवंतपणीच मराल. वेळेला जेव्हा तुम्ही तुमच्या हिशोबात ठेवता तेव्हा वेळ तुम्हाला सुख देतो आणि जेव्हा वेळ तुम्हाला स्वतःच्या नुसार ठेवतो तेव्हा वेळ तुम्हाला दुःख देतो. कमकुवत लोक अपमानाचा बदला भांडून घेतात आणि बुद्धिमान लोक यशस्वी होऊन अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर इतके यशस्वी व्हा की अपमान करणाऱ्यांची तुमच्याशी बोलण्याची सुद्धा लायकी उरू नये. जबाबदार मुले आपल्या वडिलांच्या संपत्तीवर नाही तर ते जबाबदारी घेऊन इतकी मेहनत करतात की म्हातारपणात त्यांच्या वडिलांना मेहनत करावी लागू नये. जे आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतात ते आयुष्यात कधीच भरकटत नाहीत. ते एक दिवस आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतातच. तुम्हाला जे बनायचे आहे तिथपर्यंत जाणारे रस्ते तुमच्या पायाखालीच आहेत. फक्त चालण्याची सुरुवात करा. जर तुम्ही एकटे आनंदी नसाल तर तुम्ही दुसऱ्या कोणासोबतही आनंदी राहू शकत नाही. कोणाच्या अहंकारासमोर दबण्यापेक्षा आणि रडण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही स्वतःला इतके काबिल बनवा की ना कोणाचा अहंकार सहन करावा लागेल, ना कोणासमोर दबावे लागेल आणि ना कोणासाठी रडावे लागेल. जर एखादी व्यक्ती बोलताना कमी बोलते आणि जेव्हा ती बोलते तेव्हा ती वेगाने आणि थेट पॉइंटवर बोलते तर तिच्या काही गोष्टी सिक्रेट राहण्याची शक्यता जास्त असते. प्रत्येक क्षणी तुझा एक श्वास कमी होत आहे. कोणी तो जगून घेतो तर कोणी तो कापून घेतो. जीवन फक्त एक श्वास आहे, त्याला त्याच्या पूर्णत्वात जगून घ्या. तुम्ही जीवन कापायला नाही तर जगायला आला आहात. खरे प्रेम आणि खरे कपल तर ते असतात जे एकमेकांचे करिअर बनवायला मदत करतात, एकमेकांचे जीवन उद्ध्वस्त करायला नाही. जर तुम्ही एखाद्या गोष्टीकडे त्याचे मालक म्हणून पाहता तर ती गोष्ट खरेदी करण्याची शक्यता वाढते. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी मेहनत या थराला करा की नशीब सुद्धा बोलून पडेल की ही गोष्ट तुझ्यासाठीच बनली आहे. तुला आता त्याचे मन नाही तर हे पूर्ण जग जिंकायचे आहे. त्याने कोणत्या हिऱ्याला गमावले आहे ही गोष्ट सर्वांसमोर प्रूव्ह करायची आहे. जे लोक काम करताना संगीत ऐकतात त्या लोकांवर कामाच्या दबावाचा परिणाम कमी होतो. सोबतच हे सुद्धा पाहिले गेले आहे की या लोकांचे बिहेवियर आपल्या सहकाऱ्यांसोबत सकारात्मक राहते. अर्ध्यापेक्षा जास्त लोक या जगात आनंदी नाहीत. त्याचे कारण हे आहे की लोकांचे आपल्या वाईट सवयींवर कंट्रोल नाही. योग्य अयोग्य सर्वांना माहीत आहे, पण लोक आयुष्यात ऍक्शन घ्यायला घाबरतात, बदल घडवायला घाबरतात आणि आपल्या वाईट सवयी सोडायला घाबरतात. शेवटी हे लोक रडतात कारण यांच्या वाईट सवयी त्यांचे जीवन उद्ध्वस्त करतात. जेव्हा हृदय तुटते तेव्हा काही लोक नवीन रिलेशन बनवण्याची तयारी करतात आणि काही लोक आपले नशीब बनवण्याची तयारी करतात. जर तुम्ही 24 तास कोणासाठीही अवेलेबल राहिलात तर विश्वास ठेवा तो एक दिवस तुमची किंमत करणे बंद करेल. जगात आलो आणि निघून गेलो असे जीवन मला नको आहे. जर मी आलो आहे तर काही ना काहीतरी चांगले करूनच जाईन. एकदा श्रीराम म्हणाले की लक्ष्मणा, माझ्या आणि सीतेमध्ये एक वाद झाला आहे, तू न्याय कर. लक्ष्मणजी तयार झाले. श्रीराम म्हणाले की मी म्हणतो माझे चरण सुंदर आहेत आणि सीता म्हणते तिचे चरण सुंदर आहेत. तू तर दोघांच्या चरणांची पूजा करतोस, आता तूच फैसला कर की कोणाचे चरण जास्त सुंदर आहेत. लक्ष्मणजी म्हणाले की तुम्ही मला या धर्मसंकटात टाकू नका. श्रीरामांनी समजावले की तू वैरागी आहेस, निर्भय होऊन सांग की कोणाचे चरण सुंदर आहेत. रामाच्या चरणांना दाखवत लक्ष्मणजी म्हणाले की माता, या चरणांपेक्षा तुमचे चरण सुंदर आहेत. माता सीता खुश झाली. यावर लक्ष्मणजी म्हणाले की माता, जास्त खुश होऊ नका, भगवान रामाचे चरण आहेत म्हणूनच तर तुमच्या चरणांची किंमत आहे. आता रामजी खुश झाले. तेव्हा लक्ष्मणजी पुन्हा म्हणाले की तुम्हा दोघांना खुश होण्याची गरज नाही. तुम्हा दोघांच्या चरणांव्यतिरिक्त अजून एक चरण आहे ज्याच्यामुळेच तुमच्या चरणांची पूजा होते आणि ते म्हणजे आचरण. व्यक्तीचे आचरण चांगले असेल तर त्याचे तन आणि मन दोन्ही सुंदर असतात आणि तो जगात आपल्या नावाची एक अढळ छाप सोडून जातो. जीवन अनंत नाही, ते छोटे आहे, लघुकालीन आहे. आपण नेहमी इथे राहणार नाही. कितीतरी लोक होते जे आपल्यापेक्षा मोठे होते आणि आपल्यापेक्षा छोटेही, ज्यांना आपण लहानपणापासून आतापर्यंत आपल्या प्रवासात ओळखत होतो, आपल्या सोबतच होते, पण ते निघून गेले. त्यांच्यासारखेच आपणही एक दिवस राहणार नाही. म्हणूनच ज्या सुखांना आपण मिळवू इच्छितो त्यासाठी आवश्यक कर्म भविष्यावर टाळू नका. काहीही झाले तरी गोष्टी टाळण्याची सवय सोडून द्या. भलेही डोक्यावर मृत्यू घोंगावत असेल, आपल्याकडे संधी आहे की आपण भरभरून जगून घेऊ, एक चांगला माणूस बनून जगू. एक मुलगा फाटलेल्या जुन्या बुटांसह एका प्लास्टिकच्या बॉलने खेळत होता. लोकांना त्याचे बूट पाहून खूप दया आली.
तेव्हा एका गृहस्थाने बाजारातून नवीन बूट खरेदी केले आणि त्याला देत म्हटले की बाळा हे बघ, हे बूट घालून घे. मुलाने लगेच जुने बूट काढले आणि नवीन बूट घातले. त्याचा चेहरा आनंदाने उजळला होता. तो माझ्याकडे वळला आणि माझा हात धरून विचारले की तुम्ही देव आहात का? त्या गृहस्थाने घाबरून हात सोडवला आणि कानाला हात लावून म्हटले की नाही बाळा नाही, मी देव नाही. मुलगा पुन्हा हसला आणि म्हणाला की मग तुम्ही नक्कीच देवाचे मित्र असाल, कारण मी काल रात्री देवाला म्हटले होते की मला नवीन बूट द्या. ते गृहस्थ हसले. आता त्यांनाही उमजले होते की देवाचा मित्र होणे काही कठीण काम नाही. ज्यांना भीती वाटेल त्यांना प्रत्येक जण घाबरवेल आणि जे निर्भय आहेत ते प्रत्येक परिस्थितीत वरचढ ठरतील. भूत प्रेतांचा विषय खूप जुना आहे. ते असतात की नसतात यावर वाद घालू नका, पण यावर चर्चा नक्की करा की माणसाने का घाबरावे. जर तुम्ही फक्त धर्माशी जोडलेले असाल तर कधी कधी धर्म सुद्धा घाबरवतो. धर्माचा पुढचा टप्पा आणि त्याची परिपक्व स्थिती म्हणजे अध्यात्म होय. धर्माचा संबंध शरीराशी आहे तर अध्यात्माचा संबंध आत्म्याशी आहे. जो अध्यात्माशी जोडला जाईल तो निर्भय होईल. आजकाल आपल्या देशात, अगदी जगातील अनेक विकसित देशांमध्ये सुद्धा प्रेतबाधित जीवनाची मोठी चर्चा होते. अनपेक्षित घटनांना मीडिया अजून वाढवून सांगते. कोणी म्हणते की गोष्टी आपोआप हलतात, कोणी म्हणते की बाधा झाली आहे. ही माणसाची भीतीच आहे जी त्याच्या मनस्थितीला एक दृश्य स्वरूप देते. हनुमान चालीसामध्ये एका ओळीत लिहिले आहे की भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही एखाद्या परमशक्तीशी जोडलेले असाल, जी तुमच्याच आत आहे, जी तुमच्या आत्म्याची शक्ती असू शकते, तर मग तुम्हाला या सर्व गोष्टींपासून आपोआपच मुक्ती मिळेल. पण जर कोणी हे मानून घेतले की भूत पिशाच असतात, तर मग असे समजा की आपले दुर्गुणच आपले सर्वात मोठे भूत पिशाच आहेत आणि आपल्याला त्यांच्यापासूनच मुक्ती मिळवायला हवी. आयुष्यात जेव्हा आपण खराब काळातून जातो तेव्हा मनात हा विचार येतो की परमात्मा माझी अडचण पाहत का नाही, माझे दुःख कमी का करत नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा परीक्षा सुरू असते तेव्हा शिक्षक नेहमी शांत असतो. काट्यांवर चालूनच फुले फुलतात, विश्वासावर चालूनच भगवान मिळतात. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा मित्रा, सुखात तर सर्व मिळतात पण दुःखात फक्त भगवान मिळतात. जितके कठोर बनाल तितक्याच लवकर लोक तुम्हाला आपल्या हृदयातून काढून टाकतील, मग तुम्ही त्यांच्यासाठी कितीही महत्वाचे का असेना. जीभ जन्मापासून असते आणि मृत्यूपर्यंत राहते, कारण ती कोमल असते. दात जन्मानंतर येतात आणि मृत्यूच्या आधी निघून जातात, कारण ते कठोर असतात. मूर्खाची संगत कधीच करू नये. मूर्खांच्या संगतीमुळे फक्त दुःख, समस्या आणि अशांती मिळते. जसे लोखंड पाण्यावर तरंगू शकत नाही, तसेच मूर्खाच्या संगतीमुळे कोणताही लाभ मिळू शकत नाही. स्वाती नक्षत्राचा थेंब जेव्हा केळीच्या पानावर पडतो तेव्हा तो कापूर बनतो, शिंपल्यात पडतो तेव्हा तो मोती बनतो आणि सापाच्या तोंडात पडतो तेव्हा तो विष बनतो. जशी संगत असते तसाच रंग चढतो. माणसाच्या आयुष्यातील एका क्षणाची सुद्धा खात्री नाही ना, ज्याने कोणत्या क्षणी प्रलय येईल, कधी मृत्यू येईल. म्हणूनच अमुक परिस्थिती झाल्यावर भगवंताचे भजन करीन अशी धारणा सोडून दिली पाहिजे. आणि आता जो ज्या अवस्थेत आहे त्याने त्याच अवस्थेत भगवंताच्या कृपेचा आश्रय घेऊन साधना आरंभ केली पाहिजे. अर्ध्या क्षणाचाही विलंब करू नये. एका वेळची गोष्ट आहे. एक खूप मोठी कंपनी होती आणि ती कंपनी खूप तोट्यात चालली होती. या गोष्टीमुळे त्या कंपनीचा मालक आणि त्या कंपनीचे सर्व लोक खूप त्रस्त होते. कारण जेव्हा कंपनीची प्रगती होत नव्हती तेव्हा त्यांची सुद्धा प्रगती होऊ शकत नव्हती. आता त्या कंपनीचे सर्व लोक या विचारात होते की नक्की कोणत्या कारणामुळे आपल्या कंपनीची प्रगती थांबली आहे. सर्व लोक ते कारण शोधण्यात गुंतले होते. तर एके दिवशी त्या कंपनीच्या मालकाने सर्वांच्या टेबलावर एक लेटर ठेवले. जेव्हा सर्वांनी ते लेटर उघडून पाहिले तर त्यात लिहिले होते की इतके दिवस आपल्या कंपनीची जी प्रगती होत नव्हती त्याचे कारण आपल्याच कंपनीचा एक माणूस होता, ज्याचा आज मृत्यू झाला आहे आणि आपण सर्वजण त्या माणसाच्या घरी आता जात आहोत. सर्वजण तयार व्हा. जेव्हा सर्वांनी ते लेटर वाचले तेव्हा लोकांना आनंद तर खूप झाला की ज्या माणसाच्या मुळे आपली प्रगती होत नव्हती आता तो माणूस या जगात राहिला नाही आणि आता आपली कंपनी पुन्हा प्रगती करू लागे. पण ते सर्व थोडे दुःखी सुद्धा झाले की जो कोणी होता आपल्याच कंपनीचा माणूस होता आणि आज त्याचा मृत्यू झाला आहे. त्या कंपनीच्या मालकाने सर्वांना एका ठिकाणी जमावले आणि ते सर्व मिळून त्या माणसाच्या घरी गेले. तिथे एक मोठा हॉल होता आणि त्या हॉलच्या मध्ये कफन ठेवलेले होते. आता त्या कंपनीचे सर्व लोक एक एक करून त्या कफन जवळ जात होते आणि त्या माणसाला पाहत होते.
सर्वजण हे बघण्यासाठी एक्साइटेड होते की नक्की तो माणूस कोण होता. जेव्हा एक एक करून सर्व लोक त्या कफनच्या आत पाहत होते तेव्हा सर्व थक्क होत होते. त्या कफनमध्ये कोणताही माणूस नव्हता, तर त्या कफनमध्ये एक आरसा म्हणजेच मिरर ठेवलेला होता, ज्यात त्या सर्वांना स्वतःचाच चेहरा दिसत होता. या गोष्टीवरून आपल्याला ही शिकवण मिळते की आपल्या आयुष्यात आपण ज्याही पोझिशनवर आहोत ते आपण कोणा दुसऱ्यामुळे नाही तर स्वतःमुळे आहोत. आपण अनेकदा आपल्या परिस्थितीला दोष देतो, आपल्या मजबुरीला दोष देतो, पण आपण हा विचार करत नाही की आज आपण जे मजबूर आहोत, आपल्यावर जे काही हाल आहेत ते सुद्धा आपल्या स्वतःमुळेच आहेत. आपण नेहमी आपले काम उद्यावर ढकलत असतो. काम करायचा आत्ता मूड नाहीये हे सर्व बहाणे देऊन आपण स्वतःलाच कधी पुढे जाऊ देत नाही. जर आपण आपल्या कामात आपले 100% देणार नाही तर आपली प्रगती कधीच होऊ शकत नाही. स्वप्ने तर आपण खूप मोठी मोठी पाहतो, पण नंतर आपल्याला स्वतःवरच शंका येऊ लागते की काय माझी ही स्वप्ने पूर्ण होऊ शकतील, काय मी ही स्वप्ने सत्यात उतरवू शकेन. ही शंका आपल्या मनात यासाठीच निर्माण होते कारण आपल्याला स्वतःला माहीत असते की मी आपला संपूर्ण दिवस कोणत्या गोष्टींवर घालवत आहे. आपल्याला रोज रात्री गिल्ट जाणवतो की मी आजचा दिवस सुद्धा वाया घालवला, वेस्ट केला आणि कामाच्या नावावर काहीच केले नाही. जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला गिल्ट जाणवू नये तर तुम्हाला त्या बहाण्यांना बाजूला ठेवून आपल्या कामावर फोकस करावा लागेल. ते म्हणतात ना की मेहनत इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल. आयुष्यात कितीही मोठे दुःख का येना, जर त्याला ठीक करणे तुमच्या हातात नसेल तर 5 मिनिटापेक्षा जास्त दुःखी होऊ नका आणि पुढे निघून जा. तरच तुम्ही जीवन जगायला शिकाल. नाहीतर तुम्ही आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून दुःखीच राहाल. आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एक निश्चित प्लॅन बनवा आणि त्यावर काम लगेच सुरू करा. मग तुम्ही या प्लॅनला सुरुवात करण्यासाठी तयार असा व नसा. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता तुमची विचार करण्याची आणि काम करण्याची क्षमता त्यांच्यासारखीच होऊन जाते. मित्र असे बनवा जे तुम्हाला चांगली कामे करण्यासाठी उत्साहित करतील आणि वाईट कामे करण्यापासून लगेच रोखतील. जर तुम्ही स्वतःच्या हिमतीवर एखादी सेकंड हँड बाईक जरी खरेदी करत असाल तर तुम्ही त्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त यशस्वी असाल जे आपल्या आई वडिलांच्या पैशांच्या जोरावर लाखांच्या कारमध्ये फिरतात. 16 ते 25च्या वयात जी मुले आपला पूर्ण दिवस मुलींच्या मागे वेस्ट करतात, शेवटी त्यांना ना त्यांचे प्रेम मिळते ना करिअर. आणि याच वयात जे लोक करिअर बनवण्यासाठी मेहनत करतात, शेवटी त्यांना त्यांचे प्रेमही मिळते आणि करिअर सुद्धा. जेव्हा आपण आपल्या मोबाईलचा पासवर्ड कोणाला देत नाही तर आपल्या आयुष्याचा कंट्रोल दुसरा कोणाच्या हातात कसा सोपवू शकतो. स्वतः मेहनत करा. एक तर मी काही करत नाही, पण जेव्हा मी काही करतो तेव्हा मग ते काम माझ्यापेक्षा चांगले कोणीच करू शकत नाही. जर वाचण्याची किंवा कोणतेही काम करण्याची सवय लावायची असेल तर स्वतःशी कमिटमेंट करा की पुढच्या 1 महिन्यापर्यंत हे काम इतका वेळ कोणत्याही परिस्थितीत करीन. नक्कीच 1 महिन्यानंतर तुम्हाला त्या कामाची सवय होऊन जाईल. एक तर लोक स्वतः काही चांगले काम करणार नाहीत आणि जेव्हा कोणी दुसरा करतो तेव्हा त्यात वाईट शोधायला सुरुवात करतील. जर तुम्ही स्वतः कोणासाठी काही चांगले करू शकत नसाल तर तुम्हाला लोकांच्या चांगुलपणात वाईट काढण्याचा कोणताही अधिकार नाही. एक तर तुम्ही काम करा किंवा बहाणा करा, दोन्ही गोष्टी एकाच वेळी होऊ शकत नाहीत. वारंवार स्वतःला फसवणे आणि भरकटवणे बंद करा. एक फायनल डिसिजन आत्ताच्या आत्ता घ्या. रथाचा स्वतःवर कोणताही जोर नाही. रथावर घोडे, त्याचा चालक आणि मालकाचा अधिकार आहे, पण रथ मालकाच्या हिशोबाने चालत नाहीये. कधी घोडे रथाला कुठे नेतात तर कधी रथ चालवणारा रथाला कुठे घेऊन जातो, पण मालकाचे बोलणे कोणीच ऐकत नाहीये. इतिहासातील अनेक महान लोकांनी महान आणि मोठ्या कामाची सुरुवात याच विचाराने केली की जर माझ्यासारखे दिसणारे अनेक लोक मोठे यश मिळवू शकतात तर मी का नाही. तुम्ही काही करा वा नका करू, वेळ तर जातच आहे. जर वेळ जातच आहे तर त्याचा उपयोग एखाद्या चांगल्या कामात करा. आळशी बनून काम चालणार नाही. नेहमी आपले सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करा, मग प्रेक्षकांची संख्या कितीही का असेना. दुःखी राहायचे असेल तर सर्वांमध्ये उणीवा शोधा आणि प्रसन्न राहायचे असेल तर सर्वांमध्ये गुण शोधा. जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती नसेल तोपर्यंत तिथे शांत राहणेच उत्तम आहे, कारण अधुरे सत्य पूर्ण खोट्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक असते. प्रार्थनेचा वेग इतका तीव्र असतो की जिभेवर येण्यापूर्वीच ती परमात्म्यापर्यंत पोहोचते. जे केले आहे ते नक्कीच समोर येईल. कर्म कोणाचेच नसते. जी व्यक्ती दुसऱ्याची निंदा करून खुश होते ती असे करून आपल्या आयुष्यातील पुण्य संपवते.
पण ती एक दिवस स्वतः सुद्धा लोकांच्या नजरेत निंदेच पात्र ठरते. कारण निंदा केल्याने मनुष्य आपल्या आयुष्यातील फक्त पुण्यच नाही तर पुण्यापासून मिळालेले सुख, यश, कीर्ती या सर्वांचा सर्वनाश करून बसतो. तुम्ही त्याच्यासाठी शोक करता जो शोक करण्याच्या योग्यच नाही आणि ज्ञानाच्या गोष्टी करता. बुद्धिमान व्यक्ती ना जिवंत ना मृत व्यक्तीसाठी शोक करतात. दुसऱ्यांचे भले करणाऱ्या माणसाला नेहमी कष्टांचा सामना करावा लागतो. कारण नेहमी फळ देणाऱ्या झाडाला सुद्धा दगडांचा मार सहन करावा लागतो. भगवद्गीतेत लिहिले आहे की युद्ध तोच जिंकतो जो युद्धात लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त काळ युद्ध जिंकण्याची तयारी करतो. जो योद्धा युद्धापूर्वी जितकी जास्त मेहनत करेल त्याला युद्धाच्या वेळी तितक्याच कमी जखमा होतील. विश्वास ठेवा, तुमच्यावर भगवंताची मोठी कृपा आहे. म्हणूनच तर तुम्हाला हा मानवी देह मिळाला आहे. याला अजून विशेष कृपा समजा की तुम्हाला भजन करण्याची बुद्धी मिळाली आणि भजनासाठी सुवर्ण संधी मिळाली. या सुवर्ण संधीला हातातून जाऊ देऊ नका, नाहीतर खूप पश्चाताप होईल. परिस्थितीचा 3 प्रकारे सामना करू शकता. पहिला, एकतर त्याचा स्वीकार करा. जर स्वीकार करू शकत नसाल तर ती बदलण्याचा प्रयत्न करा आणि जर बदलू सुद्धा शकत नसाल तर ती नियतीवर सोडून द्या. जगाच्या संयोगाचे सुख वाटते त्यात दुःख सुद्धा मिसळलेले असते, परंतु जगाच्या वियोगाने सुख दुःखापासून मुक्त अखंड आनंद प्राप्त होतो. निंदा आकाशाच्या दिशेने फेकलेल्या त्या दगडासारखे आहे जो परत त्याच व्यक्तीवर पडतो ज्याने तो फेकला होता. हे जीवन सुंदर आहे, यावर प्रेम करा. आता रात्र आहे तर सकाळची वाट पहा. तो क्षण सुद्धा येईल ज्याची इच्छा तुम्हाला आहे. देवावर विश्वास ठेवा, वेळेवर भरोसा ठेवा. उद्याचा दिवस सोपा करण्यासाठी आज तुम्हाला कठीण मेहनत करावीच लागेल. आपल्या आळसाची शिक्षा फक्त आपले अपयश नाही तर दुसऱ्यांचे यश सुद्धा आहे. यश मिळवण्यासाठी आपल्याला आधी हे विश्वास ठेवावा लागेल की आपण हे करू शकतो. चूक प्रत्येक माणसाकडून होते, पण चूक तोच माणूस सुधारतो जो मनाचा साफ असतो आणि नात्यांना गमावू इच्छित नाही. जेव्हा कोणाचे दुर्लक्ष करण्याची सवय हद्दपार करते तेव्हा अनोळखी बनणेच योग्य असते. कोणावर आरोप लावण्यापूर्वी हे पाहिले पाहिजे की आपण स्वतः किती बरोबर आहोत. अहंकारासाठी नाही पण कधी कधी आत्मसन्मानासाठी आयुष्यात काही लोकांची साथ सोडावी लागते. आयुष्य जबरदस्त आहे, ते जबरदस्तीने जगू नका तर जबरदस्त पद्धतीने जगा. पूजा करण्याचा कोणताही सिद्धांत नाही. परमात्मा त्या प्रत्येक हृदयाचे ऐकतो जे पवित्र आहे, निर्दोष आहे आणि प्रामाणिक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपली समस्या तुमच्या समोर मांडते तेव्हा ती तुमच्यावर ईश्वरासारखा पूर्ण विश्वास ठेवते. झाडाखाली ठेवलेली देवाची तुटलेली मूर्ती पाहून समजले की परिस्थिती कशीही असो पण कधी स्वतःला तुटू देऊ नका. नाहीतर हे जग जेव्हा तुटल्यावर देवाला घरातून बाहेर काढू शकते तर मग आपली काय लायकी आहे. भलेही भांडण करा, तंटा करा, पण बोलणे बंद करू नका. कारण बोलणे बंद होतात समेटाचे सर्व दरवाजे सुद्धा बंद होतात. राग वाईट नाहीये, रागाच्या नंतर माणूस जे वैर मनात धरतो ते वाईट आहे. राग तर मुले सुद्धा करतात पण मुले वैर धरत नाहीत. ती इकडे भांडतात आणि तिकडे दुसऱ्याच क्षणी पुन्हा एक होतात. किती चांगले होईल की प्रत्येक जण सोबतच राहील. जो हसतोय त्याला वेदनेने सावरले असेल, जो चालतोय त्याच्या पायात फोड असेल. संघर्षाशिवाय माणूस चमकू शकत नाही मित्रांनो. जो जळेल त्याच दिव्यात तर उजेड असेल. उदास होण्यासाठी तर पूर्ण आयुष्य पडले. जरा नजर तर उचलून बघा, समोर आयुष्य